नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 फेब्रुवारी 2026. मी आलो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यामध्ये मानोरा तालुक्यामध्ये इटोळी गाव आहे आणि इटोळी गावचे हे पाटील भाऊराव पाटील हे शेतकरी आहेत. यांनी काय केलं, इनवेज कंपनीचा 81 नंबर हरभरा 5 एकर जवळ पेरणी केलेली आहे आणि या पेरणीसाठी इनवेज कंपनीनं पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे डोळ्यानं पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला आहे. आत्तापर्यंत तुम्ही बघा, कोणत्याच कंपन्या हरभऱ्याचा कार्यक्रम कोणी ठेवीत नाही, पण जे पीक चांगले येतं त्यांचं ठेवीत असतात. म्हणून या कंपनीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे पीक बघा कसं आलेलं आहे. तर या हरभऱ्याची एक विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो की उंच वाढणारी जात आहे बघा आणि हे हार्वेस्टरनं काढता येणार आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता मी इकडे आलेलो आहे, पण माझं देखील हरभरा तिकडे हार्वेस्टरनं आता सुरू केलेलं आहे. मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला आज येईलच माझा. तर हार्वेस्टरनं देखील काढता येते. हार्वेस्टरनं कशामुळे काढता येते, कारण की याला वरती घाट येतं, फांद्या लागतात, एका घाट्यामध्ये 2-2 दाणे येतं. उंच वाढणारी जात आहे आणि 97 दिवसाला काढायला येते. जर एखादं पाणी बसलं तर 103-4 दिवस समजा वातावरणानुसार जमिनीनुसार घेते. म्हणून 100 दिवसाला हे काढायला येणार वाण आहे. पुन्हा याच्या विशेष म्हणजे चारी कोपरे सगळीकडे सारखेच राहतात, मर लागत नाही. खूप असं चांगलं वाण आहे हे. या ठिकाणीच नाही तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, कोल्हापूरला देखील बघितले, सगळे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं प्लॉट आहे तिथं बघून आलो. सगळीकडे महाराष्ट्रासाठी ही जात आपल्या जमली, म्हणजे सेट झालेली खूप चांगली आहे. आणि आपण त्यांच्याकडूनच इथं ऐकून घेऊ की कशी वाटली दुसऱ्यापेक्षा. नमस्कार, मी श्रीकांत भाऊराव पाटील, विठुलिया गावातील शेतकरी. या इनोवेज कंपनीबद्दल सांगायचं झालं तर हार्वेस्टिंगसाठी खूप उत्तम प्रतीची जातीची एक हे आहे, व्हेरायटी आहे. आणि याला घाट्याची संख्या जर झाली तर घाट्याची संख्या म्हटलं तर 10 ते 12पर्यंत 14पर्यंत याची सिरीज आहे. आणि 30% याच्यातनी डबल दाणा आहे, वरचे 70% सिंगल दाण्याचे आहे. आणि शेंड्यापर्यंत हा दाणा भरतो आणि प्लॉट एकसारखा काढणीसाठी प्लॉट एकसारखा येतो आणि हार्वेस्टिंगसाठी उत्तम अशी व्हेरायटी आहे. आणि जमीन कोणत्या प्रकारची सुटेबल आहे सर? जमीन ही तर जमीन पाहिली तर ही जमीन खूप भारीची जमीन आहे सध्या तरी. मी हलक्या जमिनीत त्या दिवशी मंगरुळला प्लॉट पाहिला, खूपच चांगला प्लॉट आहे. आणि पाण्याचे प्रमाण किती पाण्यापर्यंत येऊन जातं? मी याला 3 पाणी दिले. तर हे कोरडो सुद्धा येते माझा. आता जे हार्वेस्टिंगनं काढायला ते कोरडो सुद्धा आहे. काळी जमीन असल्यानं कोरडोला येते. पण यावर्षी कसं झालं तुम्हाला एक सांगतो की दरवर्षी हरभऱ्याचे पेरणीचा दिनांक किती असतात, 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर. तर यावर्षी पेरण्या सुरू झाला 10 नोव्हेंबर, म्हणजे 1 महिना उशिरा झाला असताना सुद्धा यावर्षी